नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विदांग आणि मी तुमचं स्वागत करतो विदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या गार्डनला सुंदर किंवा अट्रॅक्टिव्ह कसं बनवू शकता। काही पॉईंट आहे मित्रांनो, तो आहे की जे पण फुलाचे झाड आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त वापरायचे आहे। कोणतं, जसं गुलाबाचं झाड म्हणा किंवा जास्वंदाचं झाड म्हणा किंवा झेंडूचे झाड म्हणा, झेंडूचे तर फार सुंदर दिसतात झाडं, तर ते तुम्हाला वापरायचे। आता दुसरा पॉईंट आहे की जे आपले पॉट्स वगैरे असतात, म्हणजे कुंड्या असतात, ते तुम्हाला पेंट करत राहायचे आहे आणि चांगलं तुम्ही त्याला सजवू शकता, तर असं तुम्हाला सजवत राहायचे आहे। आणि गेरू मिळतो, तो गेरू पण तुम्ही मग पाण्यासोबत थोडासा मिक्स करून तुमच्या गार्डनचे जे कुंड्या असतील, जुन्या कुंड्या, त्यांना साफ करून त्यांच्यावरची ग्रीन फंगस वगैरे काढून सगळं त्याला साफ करून चांगल्याने पेंट मारू शकता। त्यांनी पण झाडं खूप सुंदर दिसतात, कुंड्या नवीनसारख्या दिसतात। अजून जे आपले कॅरिसची जी हे असेल तिकडे पण आपण पूर्ण गेरूने पेंट मारू शकतो। तिसरा पॉईंट आहे मित्रांनो की हँगिंग बास्केट जे असतात, तर ते तुम्हाला गार्डनमध्ये जास्तीत जास्त वापरायचे आहे, तर मग हँगिंग बास्केट्सही मित्रांनो खूप जास्त तुम्हाला वापरायचे आणि याच्यात जास्तीत जास्त फुलाचे झाडं लावायचे। मग चौथा पॉईंट आहे की तुमच्या गार्डनमध्ये मित्रांनो तुम्हाला गवत वगैरे उगवायची आहे, जी गार्डन ग्रास ज्याला म्हणतात। ही जी गार्डन ग्रास असते तुम्ही मित्रांनो नॅचरली उगवू शकतात, नर्सरी वगैरेवर मिळून जाते, तसे तुम्ही त्या नॅचरली उगवू शकता। किंवा मित्रांनो तुमचं अगर नॅचरली पॉसिबल नसेल किंवा खूप माती वगैरे होत असेल, तुम्ही इंडोर वगैरे असेल, बाल्कनी गार्डन किंवा टेरेस गार्डन असेल मित्रांनो तुमचं, तर तिथे थोडं शक्य नसते ही नॅचरल ग्रास उगवणं, तर मग तुम्ही काय करू शकता, जे मार्केटमध्ये ॲमेझॉन वगैरे किंवा फ्लिपकार्ट कोणत्याही याच्यावर ऑनलाईन वगैरे आर्टिफिशियल ग्रास किंवा तुमच्या इकडे कुठे मिळत असेल आर्टिफिशियल ग्रास, तर आर्टिफिशियल ग्रास तुम्हाला घेऊन घ्यायची आहे आणि मग ती आर्टिफिशियल ग्रास चांगल्याने तुमच्या इथे सेटअप करून घ्यायची आहे। ती पण फार सुंदर दिसते। तर नॅचरल ग्रास उगवू शकेल तर नॅचरल उगवा किंवा आर्टिफिशियल ग्रास पण आपण लावू शकता, ती फार सुंदर दिसते मित्रांनो। पॉईंट आहे मित्रांनो की जे सगळे आयडेंटिकल प्लांट्स असतात, म्हणजे एकसारखे दिसणारे झाडं, ते एकसारखे दिसणारे झाडं तुम्हाला मित्रांनो एका लाईनीत ठेवायचे आहे। यानी काय होते, हे दिसायला तर फार छानच दिसतात। आणि आहे की व्हर्टिकल गार्डनिंग जास्तीत जास्त करायचे। 9वा पॉईंट आहे की तुम्हाला तुमच्या झाडांना मित्रांनो जे पाणी वगैरे टाकतात, तर कुंड्यातनं पाणी निघाल्यावर जे पाणी खाली जमून जाते ते तुमचं जमलं नाही पाहिजे, तर ते पाणी पण तुम्हाला साफ करत राहायचं, यानी गार्डन चांगलं राहील। अजून मित्रांनो 10वा पॉईंट आहे की आपल्याला जास्तीत जास्त आपल्या गार्डनच्या एंट्रन्सवर लाल रंगाचे फुलं लावायचे, जसं गुलाबाचा म्हणा, जास्वंदाचा म्हणा, कोणतेही लाल रंगाचे जे फुलं असतात मित्रांनो, ते आपल्या गार्डनच्या एंट्रन्सवर, जसंच आपला गेट वगैरे असेल तर तिथे जास्तीत जास्त लावायचं आहे मित्रांनो। अपराजिताचे झाडं तुम्हाला जास्तीत जास्त वापरायचे। लाल रंगाची मित्रांनो वेवलेंथ फार असते, तर त्या वेवलेंथमुळे ते खूप चांगली दिसते, तर आपल्याला दुरून पण दिसते आणि ते वेवलेंथ जास्त असल्यामुळे लाल रंग खूप सुंदर दिसतो गार्डनमध्ये। तर लाल रंगाचे फुलं तुमच्या गार्डनमध्ये नक्की असले पाहिजे, तर ही पण टिप नक्की वापराल। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या गार्डनला अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे। कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा। झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर विचारू शकता, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल, जॉईन करू शकता। अजून व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओजला क्लिक करा। धन्यवाद।